हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवत आहोत रवा केक. रवा केकसाठी लागणारं साहित्य इकडे एक मोठी वाटी साखर आहे, एक वाटी रवा आहे, पाऊण वाटी मी मैदा घेतलेला आहे. हे टुटी फ्रुटी आहे, माझ्याकडे हाच कलर होता. तुम्ही 2-3 कलरचा घेऊ शकता. 2 अंडी आहेत, फूड कलर आहे, थोडेसे बेदाणे मनुका आहे, 5 काजू आणि 5-6 बदाम आहेत. आणि इकडे आपल्याला व्हॅनिला इसेन्स लागणार आहे, बटर आहे. बटरचा एक क्यूब मी घेतलेला आहे. बटर जास्तीचं पण लागू शकतं. आणि बेकिंग पावडर. तर आता आपण केक बनवायला सुरुवात करूया. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा घालूया, साखर घालूया, मैदाही घालूया. हे मिश्रण मी दळून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी घालते बटर. बटर 1 क्यूब आहे, दोन्ही घालू शकता तुम्ही. आणि 1 चमचा मी तेल घालणार आहे. आता घालूया 2 मी फोडून घेतलेली अंडी आहेत, ती पण घालूया. आणि फुल प्याला दूध आहे, घट्ट दूध आहे, ते मी घालते. आणि आता हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचं. सगळं मिश्रण मी भांड्यामध्ये काढून घेतलंय. आता घालूया खाण्याचा सोडा. आणि ही आहे बेकिंग पावडर. दोन्ही मी पाऊण चमचा घेतलेला आहे, कारण ज्या प्रमाणात आपलं रवा आहे ना, त्याच प्रमाणात ते घालायचं. आता घालूया व्हॅनिला इसेन्स. 7-8 थेंब घालायचा. अंड्याचा जो वास येतो ना, तो वास येत नाही. थोडासा माझ्याकडे ऑरेंज कलर आहे, तर मी फूड कलर घालते, त्यामुळे केकला असा कलर छान येतो. आणि आता आपण एकाच बाजूने फिरवून घेणार आहोत. आता घालूया हा सुकामेवा, काजू बदाम आणि मनुके आहेत. ते घातलं तरी चालेल, नसेल तरी काही हरकत नाही, पण आजकाल सगळ्यांकडेच असतं, त्यामुळे घालायला काही हरकत नाही. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया. एकाच दिशेने फिरवायचं. 1 मिनिटासाठी मी फिरवून घेते. इकडे मी कढईमध्ये मीठ घातलेलं आहे आणि मिठावरती मी स्टँड ठेवलेला आहे. त्या स्टँडवरती आपण केकचा टीन ठेवणार आहोत. आता आपण हे मिश्रण टीनमध्ये घालूया. केक टीन आहे. आता जी मी टुटी फ्रुटी ठेवली होती ना, ती घालूया. टुटी फ्रुटीला ना मी वरून थोडासा मैदा चोळलेला आहे, त्यामुळे काय होतं, टुटी फ्रुटी खाली जात नाही, वरच्या बाजूला तरंगते. आणि आतल्या बाजूला गेली तरी काही नाही, चवीला छानच लागते. माझ्याकडे फक्त हिरवाच कलर आहे. 2-3 कलर मिळतात, तर ते घेऊन यायचे. आणि आता आपण बेक करणार आहोत. करण्यासाठी मी अशी जाडबुडाची कढई घेतली आणि हे काळं मीठ तुम्हाला दिसतं ना, कारण ते मीठ मी बऱ्याच वेळा वापरलेलं आहे. केकसाठी वापरलंय किंवा अजून इतर कोणते पदार्थ बनवायचे असतात ना, तेव्हा मी ते मीठ वापरते, त्यामुळे ते काळं पडलंय. आणि काळं पडलेलं मीठ चालतं, फेकून द्यायचं नाही. आपण ते परत परत वापरू शकतो. इकडे 30 मिनिटं झालेली आहेत. केक झालाय का आपण बघूया. हे बघा, अतिशय सुंदर केक तयार झालेला आहे. आणि हे बघा, मी मगाशी सुरी घालून बघितली होती, सुरी कोरडी बाहेर येते, म्हणजे केक तयार झालाय. तर आता आपण गॅस बंद करूया